आपण किल्ल्यातून डायरेक्ट समुद्र किनाऱ्यावरती आलो. ही सम्यक. हा. अबे हे काय आहे? वॉट? अरे याच्यासारखं वाटतंय. वाड्यासारखं वाटतंय रे. 2 सेकंदासाठी तरी चकवा लागला होता काय रे. तर नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं उन्हाळ्याची ह्या चॅनल मध्ये. मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलात होता जयगड किल्ला आणि जयगडचा बंदर. पण कसं आहे माहितीये, जयगड किल्ला हा तुम्हाला जेवढा दिसतो हा तेवढाच नसून याची एक परकोटवाडी सुद्धा आहे. तर त्या परकोटवाडीमध्ये म्हणजे मी तुम्हाला हे सांगू शकतो की तुम्ही जो वरचा किल्ला बघता तो किल्ल्याचा बाले किल्ला आहे, पण त्याचबरोबर किल्ल्याचे काही महत्वाचे अवशेष हे परकोटात आहे. तर आता आपण आहोत परकोटातल्या मुख्य दरवाजाजवळ. हा आहे इथला मुख्य दरवाजा. म्हणजे हा अशा प्रकारे मुख्य दरवाजा बनवलाय की सहसा कोणाला कळणार नाही. म्हणजे त्यावेळेचे जेव्हा जे दुश्मन होते त्यांना कळायचं नाही की दरवाजा नेमका आहे कुठे, कारण तो अशा अवघडलेल्या जागी असा बनवलेला आहे की मला तरी नाही दिसणार. चला या आपण अजून परकोटवाडी बघूया. माहितीप्रमाणे किल्ला जो बांधलेला आहे बिजापूरच्या सुलतानाने बांधलाय. तर मोस्टली त्यांचं काम एवढंच होतं की इथले समुद्रातल्या मार्गातून काही गोष्टी लेन देन करणं. म्हणजे काय म्हणतात आपण त्याला, काय त्याला शब्द आहे रे समज? लेन देन मला पण नाही. अरे म्हणजे हे रे बिझनेस, ट्रेडिंग. अरे रे काय ते, तुम्हाला जर मला हा शब्द आठवत नसेल तर मागच्या व्हिडिओ मध्ये जाऊन बघा, तिकडे ते शब्द सगळे वापरलेले. चला या. चलो. परकोटात आता वस्ती आहे, लोक राहतात इथे. ऑफिशियली ही परकोट वाडी झाली आता. इथे आत आल्यावरती एक विठ्ठलाचं छान असं मंदिर आहे आणि सावकाश सावकाश आल्यावरती ही इथे एक वाट आहे. ही जी वाट आहे ही वाट डायरेक्टली किल्ल्यातून येते. आपण जो शेवटचा व्हिडिओ एंड केला होता ना, तर तीच वाट आहे. ती डायरेक्ट किल्ल्यातून ही अशी खाली येते परकोटात. हा, भरपूर काय तुम्हाला बघण्यासारखं आहे आणि थ्रिलिंग तर आहेच. तसे मी पहिल्यांदा नाही आलो, मी आलोय कारण मी ह्याच जवळच्या गावात राहतो. पण बघूया चला. लोकांना जयगड किल्ला हा एवढाच किंवा तेवढाच असंच वाटतो, पण हा एवढाच किंवा तेवढाच नसून इथे खूप काही आहे. आत आल्यावरती आपल्याला किल्ल्यातली घरं दिसतील. तर बेसिकली हा आहे परकोटातला आतला भाग. तर आपण जेव्हा परकोटात आत येतो तेव्हा हे आपल्याला छोटे छोटे बुरुज दिसतात आणि 100% हे त्या काळातले देवांची मूर्ती आहेत. आपल्याला इथे बघायला मिळतं ते हनुमंतांची मूर्ती त्या काळातली, आणि असे काही छोटे मोठे अजून काही दगडी आहेत देवांचे वगैरे. पण हा हे त्या काळाचं आहे. तर असं आहे. थोडस इकडनं समुद्राच्या किनाऱ्याजवळ जाण्याचा रस्ता आहे. समुद्राचा किनारा तर सगळ्यांनीच बघितलाय, पण हा थोडस असं ऍडव्हेंचर वाटतोय. इकडनं याल ते जरा सांभाळून, कारण जुनं आहे सगळं, कोसळू शकतं. हा, सांभाळ. हा किल्ला शास्त्री नदी जिथे अरबी समुद्राला मिळते ना त्याच्या मुखाशी. आणि हा किल्ला 16व्या शतकात विजापुराच्या सुलतानाने बांधला होता आणि त्याच्यानंतर ते संगमेश्वराच्या नायकांकडे गेलं.
आणि त्याच्यानंतर 1713 मध्ये हा किल्ला आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी ताब्यात घेतला आणि तेव्हा हा किल्ला आरमाराचा महत्वाचा तळ बनला होता. गेटला बेसिकली आता आपण किल्ल्याच्या एका महत्वाच्या आणि जुन्या लागतो तो गेट अशा जागी जातोय की जे इथल्या स्थायिक लोकांशिवाय कोणी ही जागा एक्सप्लोर केलेली नाही. ते कुठे इथे सगळे किल्ल्याच्या त्या काळातली गोष्ट आहे. ह्या सगळ्या त्या जुन्या काळातल्या गोष्टी. अरे तो असेल रे कुठून तरी आहे ना. हा त्याच्या बरोबर तर दे हा खाली उतरायचा आहे. वरती जाताना साप जातो बघ, स्पायडरमॅन. तर फायनली आपण आलेलो आहोत परकोडाच्या मेन भागात. ही जागा कधीच कोणी एक्सप्लोर केलेली नाहीये आणि मी तर म्हणेन ज्यांना हे असे रस्ते उतरता वगैरे येत नाही त्यांनी तर अजिबात इकडे येऊ नका. चला हे बघा, ही इथे अजून किल्ल्याची तटबंदी दिसते. इथे एक छोटासा बुरुज पण दिसतो आपल्याला, पण इथे अजून काय आहे बघण्यासारखं हे मी तुम्हाला दाखवतो या. तर हा जो किल्ल्याचा परकोटचा भाग आहे तो आधीचे लोक समुद्र किनाऱ्यावरती पहारा देण्यासाठी वापरायचे. म्हणजे कोणी त्या रूटने शत्रू वगैरे येत असेल तर त्यांना समजायचं. आणि ह्याचा जो परकोट बांधलाय ना तो सहसा समुद्रातून येणाऱ्या लोकांना कळायचं नाही, कारण ह्याच्या आजूबाजूला एवढी झाडं आहेत की ती सहसा कोणाला दिसणारच नाही. त्यावेळेला ह्याच्याहून जास्त असतील ना. हे बघा, हा आहे किल्ल्याचा दरवाजा नाही म्हणतो, भिंत. त्यावेळेची बांधलेली ही भिंत. आणि आपण किल्ल्यातून डायरेक्ट समुद्र किनाऱ्यावरती आलो. ही तेव्हाची वाट होती की नाही माहिती नाही मला, असली तरी ही डायरेक्ट पाण्याखाली जाते. आणि आपण आता आहोत जयगडच्या खाडीच्या जवळ, जयगड किल्ल्याच्या परकोटात. मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की परकोट हे समुद्र किनाऱ्यावरती पहारा करण्यासाठी बनवला होता. आणि माझ्या माहितीप्रमाणे इथे आहे ना खूप सारे असे राजवाडे वगैरे पण होते, पण आता ते नाही आहेत. पण त्याचे काही अवशेष आपल्याला बघायला मिळतील इकडे. तुम्ही तिकडे बघू शकता, हे जे सगळी बोट आहेत ती सगळी इथल्या स्थायिक लोकांचे आहेत. स्थायिक लोक हा बोटीतून मासेमारी करतात. बेसिकली जयगड किल्ला हा बांधलाच होता मेन दळणवळणासाठी, की काही गोष्टी बाहेरून येतील, काही गोष्टी इकडनं बाहेर जातील. कारण शास्त्री नदी जिथे अरबी समुद्राला मिळते त्याच्या हा मुख्य भागावर येऊन किल्ला बनवलेला आहे, की जेणेकरून चिपळूण, संगमेश्वर इथून काही नदीच्या वाट्याने येणाऱ्या काही गोष्टी आहेत ते डायरेक्ट ह्या किल्ल्यावरती यायचे. आणि ह्या किल्ल्यातून अरबी समुद्र म्हणजे साऱ्या जगाचं कनेक्शन झालं. तर कदाचित इथून ते कुठे इतर ठिकाणी जात असेल. तर आपल्याला इथे अजून एक बुरुज बघायला मिळतो. मला माहित नाही तिकडे जाऊ शकतो की नाही आपण, पण जाऊया. इथे एक बुरुज आहे, आपण आता बुरुजाच्या आत जातो. ओके, सावकाश. हा बुरुज माझ्या मते डायरेक्टली समुद्रातून कोण येतंय कोण जातंय त्याच्या पाहणीसाठी केला असेल. कारण डायरेक्ट जीव नको दिवस लग्न व्हायचं.
डायरेक्ट ह्याच्या खाली जर बघाल तर पाणी, समुद्र आहे. तिथे जे तुम्ही बघताय ते चौगुले आहे, चौगुले कंपनी. आणि तिकडे समोर जर तुम्हाला काही कन्स्ट्रक्शन दिसत असेल तर ते आहे तवसा. तर आता आपण अजून बघणार आहोत की पुढे काय काय आहे. अजून संपलेला तर नाहीच आहे एवढं खाली येऊन, पण आहे ना रे. भाई हो भाई, फुल खतरनाक. कॅमेरा तेवढा एकदम हे नाही वाटत आहे. मला माहित नाही मी कुठे आहे, पण एवढं नक्की की ही जागा एवढी बाप आहे. असं वाटतंय की मी खरंच त्या काळात आलोय. आणि मी तुम्हाला सांगतो, खरंच ही जागा कोणालाच माहित नाहीये. म्हणजे मी मगाशी काही जणांना विचारलं तर इथल्या स्थायिक लोकांना पण ही जागा माहित नाहीये. आणि ती सम्यक, हा, अबे हे काय आहे? वॉट? अरे याच्यासारखं वाटतंय, कसं जर का वाड्यासारखं वाटतंय रे. यो, तर आपण आता जयगडच्या परकोटात एकदम तळाशी आलोय. म्हणजे ह्याच्या बाहेर डायरेक्टली पाणी आहे. आणि आल्यानंतर मला इथे छोटंसं वाड्यासारखं दिसतंय. आता हे नेमकं वाडा आहे की बुरुज आहे पण मला माहित नाही. पण ह्याचं जे स्ट्रक्चर आहे ते बऱ्यापैकी वाड्यासारखं आहे. वडाचं झाड पण आहे. हा हा, मला माहित नाही, ते झाडा झुडपातून आलं ना, सुलसुल झाले. चला या आपण आता आत जाऊया. हे आय थिंक देवाघेवाचं हे काय, हे त्यावेळेचा वाडाच असावा, कारण ह्याचं जे हे स्ट्रक्चर बघताय तुम्ही, हे त्यावेळेचं भिंतींचं. आणि हे जे खाणे दिसत आहेत, हे इथे हे खाणे आहेत. हे खाणे दिसत आहेत, दाखव. यस, हे खाणे आहेत. हे कदाचित त्यावेळेचे दरवाजासाठी असू शकतात किंवा इथे दिवा लावण्यासाठी. तिकडे पण आहे काय बा? हा, म्हणजे ते दोन्ही साईडला आहे. ते कदाचित हे दरवाजा वगैरे, खाना वगैरे असेल. त्याच्यानंतर आपण आत जातो. हे इथं आल्यावर मला काय फील होतं माहिती आहे, की एकतर हा वाडा असावा, नाहीतर त्या काळाची चावडीची जागा असावी, जिथे लोक मीटिंगसाठी किंवा चावडीसाठी बसायची ती जागा असावी. पण इथे वडाचं झाड तर दिसतंय. आणि परत इथे एक टेहाळणीचा पॉइंट आहे. इथे खूप तुम्ही बघू शकता, हे जे आहे हे दगडांचं आहे. आणि हे प्रॉपर खिडकी सारखं कोरलेलं आहे. म्हणजे हे तुम्ही हा जो शेप बघू शकता, हा आपल्या खिडकीत असतो. आणि हा त्यावेळेच हे बनवलेलं आहे. हो, आणि इथून डायरेक्ट समुद्र. ते जे तुम्ही बोर्ड बघताय ते इथल्या स्थायिक लोक मासेमारीसाठी वापरतात. आणि हे आता जिथून आलेत त्या साईडला आहे अरबी समुद्र. आणि ते अरबी समुद्रातून, म्हणजे खोल पाण्यातून ते लोक आता आले आहेत. आणि ते आता आपल्या घरी जातात मासे घेऊन. तर आता आम्ही रिटर्न चाललोय. पण रस्ता गावेन असा झालाय की अबे हाय. अरे हा बघ, हा हा काय, हा मोठा इथे काय ते खड्डा आहे. हा हा, हाच खड्डा होता ना आपण आलेलो. यस येस येस येस. हे सांगत होतो की अशा माणसांसोबत या त्याला माहित असेल. कारण कसं आहे, आजूबाजूला नुसते इकडे झाडं आहेत, भरपूर जंगल आहे. त्यामुळे चकवा लागू शकतो. आम्हाला 2 सेकंदासाठी तरी चकवा लागला होता. काय रे? यस, आय नॉट. तर हे इथून पण आहे रे, तिथे आहे रे काहीतरी, आहे दरवाजा काय तिकडे. यस, एक्सप्लोर करूया. हा, गेलं तर कोणाचा वापस जात आहे. तर मित्रांनो, आपल्याला तिथे अजून काहीतरी दिसलं.
अरे यार जा. हे इथे काहीतरी आहे. जाता जाता आम्हाला इथे ओके ओके एंट्रन्सच आहे एक प्रकारचा. पण आपला रस्ता तर भेटला. रस्ता वरती जायचा. हो हा इथून असं तिथे बाहेर पडेल आणि तिकडे वाटते बाहेरून चला असं. बघूया अजून काय. आपल्याला काय एवढी. पण बेसिकली इकडनं बाहेर आल्यानंतर इथे खाली समुद्र किनारा लागतो. म्हणजे त्या काळात कदाचित डायरेक्ट समुद्र किनाऱ्याजवळ जायचा रस्ता असावा तो. हा ही थोडीशी वाट इझी वाटते पण नेमका माहित नाही की ऍट द एंड कुठे जाते. आता रगडलं सम्यक तुला माहित आहे ही जी तटबंदी आहे हे जे दगडी लावलेत हा हे खूप मोठे आणि जाड आहेत. कारण हा किल्ला बांधताना ह्याची काळजी घेतली आहे की हा किल्ला वारा तोफ किंवा कुठलेही वार सहन करू शकेल ह्याची काळजी घेऊन हा किल्ला बांधला. त्यामुळे ह्या किल्ल्याचा एकूण एक दगड ह्याची जाड एवढ्या साईजची आहे. म्हणजे ह्याचा एक दगड उचलण्यासाठी माझ्या मते तरी आत्ताच्या ह्याच्यात 5 ते 6 माणसं तरी लागतील आणि तेही दमतील कब्रिस्तान. आम्ही आता आलो आहोत कब्रिस्तानातून पण फायनली बाहेर जायची वाट मिळाली आम्हाला. पाठवली तर हे आपण बघितलं ते जयगड किल्ल्याचा परकोट आहे. आणि ही जागा खरंच कोणाला माहित नाहीये आणि माझ्या मते तरी नाही कोणाला माहिती आहे तर नको असू दे माहिती. कारण खरंच तिथे खाली जाण्याचा रस्ता खूप डेंजर आहे. आणि तर खरंच ज्याला जायची खास असेल त्याने कोणाला तरी माहिती असलेल्या माणसासोबत जावं. तर आता आपण थोडस जयगड एक्सप्लोर करूया. काय रे इथल्या हा त्यांचा पण घे काय करताय दाखवा इथे काय करताय काय चालू आहे इथं. हे बलामासा आहे. हे आपण इब्राहिम साखर करत ना त्यांचं सेंटर आहे तिकडे आपण हे घेत आहोत. इथून मासे कुठे जातात. इथे रत्नागिरी जातात. रत्नागिरीतून पुढे गुजरात वगैरे इथे सप्लाय होतात. म्हणजे ऑल ओव्हर इंडिया इकडनं सप्लाय इकडनं सप्लाय होतात. हे सुपरवायझर आहेत असलम भाई हमीद भाई ते बरकत आणि ह्यांचे इब्राहिम साखर करत ना सेंटर त्यांचे सर्व वर्कर आहे. अच्छा तरी कुठे कुठे जाते इकडनं मासे. फॉरेन वगैरे जातं. आणि हे तुम्ही म्हणजे हे मासे एवढे सगळे पकडण्यासाठी कुठपर्यंत जातं. आता पूर्ण इकडनं 17, 18, 19 वावात एकदम समुद्राच्या तळापर्यंत मधोमध. आणि हे तुम्ही कधी जाता सहसा मासे पकडायला. सकाळी 5 वाजता जातात संध्याकाळी एवढ्या वेळेलाच येतात. आणि इथे आहे बघा हे स्क्यूड आहे मापूल म्हणतात ना. हा मापूल आहे. हा ही मोठी मापूल आणि ही कटल फिश आहे. TF आहे मोठी कटल आहे. अच्छा आणि ही छोटी 20 प्रॉन्स मापूल आहे त्याला. आणि हे प्रॉन्स आहेत हे जाळे प्रॉन्स आहेत. जे टायगर प्रॉन्स आपण बोलतो ते नाही चेती म्हणतात मराठीमध्ये. आदिवासी समाजाने याला चेती म्हणतात. आपण चालू म्हणतो. आणि व्हाईट चिंगुला ही व्हाईट चिंगुला आहे. हे सगळ्यात महाग कुठले चिंगलं असतात. हे व्हाईट हे सगळ्यात महाग असते. हे मांगरी असतात. ही आपली लोकल जेटी आहे. म्हणजे ती जी जेटी आहे ना मोठीवाली जी इकडनं दिसते आपल्याला तिथे बेसिकली मोठे मोठे शिप्स लागायचे आधी. म्हणजे जयगड ते मुंबई आधी लोक बोटीने शिपने प्रवास करायचे जहाजाने. आता हे आहे जयगड गावाचं लोकल जेटी. इथे छोटे छोटे बोट्स येतात. तो बुरुज दिसतोय झूम करून दाखव. तो तिथला बुरुज हा तो मी बोटाने दाखवतो. तो तिथे जो बुरुज दिसतोय ना आपण मगाशी तिकडे होतो.
तर हे तुम्ही बघू शकता. आता हे फिशिंगला चालले की आलेत? आली ना? मच्छी गेली ना. अच्छा, हे लोक आता फिशिंग करून आलेत. हे जाळे असतात का सगळे? हा? अच्छा, मग हे मासे पकडायला तुम्ही खूप असं आतमध्ये जाता आणि मग फार फार आहे. बाहेर एक तरी एका वेळेला तरी किती किलो मासे आणता तुम्ही? काय आता गावेल त्याच्यावर जास्त नाही का. तरी अंदाजे अंदाज काय समजा 200 अशा दिवसाला गेल्यानंतर तिका 60-70 किलो किंवा 50 किलो असं बला आहे. बला गावतो तुम्हाला नाही. अच्छा, मग आता हा जो सीझन आहे हा कुठल्या माशांचा आहे? हे आता बल्याचं सीझन आहे. बल्याच आहे. शिंगला नाही बला गावतो. एक झाली, एक 2 झाली असं बला गावला. तर इथले लोक बऱ्यापैकी बोटीने पण फिशिंग करतात आणि काही लोक मॅन्युअली पण फिशिंग करतात. म्हणजे जी साव असते, सावला मग ती गर लावून कसे आता काठी मासे पकडतात या आपण बघूया. हे आता चाऱ्याला काय लावताय? चाऱ्याला बघ हे आता संध्याकाळची किती वाजेपर्यंत गरवणार मग? 9 वाजेस मिळतात काय मासे? हा, इथे मोठे मोठे मासे गावतात काय? बघू शकता की इथले लोक मासेमारी करून डायरेक्टली इथे विकायला सुद्धा आणतात आणि हे ताजे मासे असतात. आता आपण जे जातोय ते आहे जयगड ते तवसाळ समुद्र मार्गावरून जाण्या येणाऱ्या जेटीवरती. म्हणजे तिकडनं एक फेरी बोट येते. ती फेरी बोट डायरेक्ट तुम्हाला जयगड ते तवसाळ घेऊन जाते. बरं, त्याच्यामुळे हा फायदा होतो की आपला खूप किलोमीटर वाचतो चिपळूणला जायला. नाहीतर चिपळूणला जाण्यासाठी एक पूर्ण हायवे असतो जो आपल्याला निवळी हातखंबा करून जायला लागतो. पण जर आपण इकडनं गेलो समुद्रमार्गे तर आपण डायरेक्टली चिपळूणलाच जातो आणि मध्ये खूप रस्ता आपण कापल्या जातो. इन शॉर्ट आपण त्याला शॉर्टकट बोलतो. तर ह्या फेरीबोटीतून बसेस, 4 व्हीलर्स, 2 व्हीलर्स असे जातात. तर हा होता आपला जयगडचा व्हिडिओ. ह्यात मी तुम्हाला जयगड किल्ल्याचे काही महत्त्वाच्या गोष्टी दाखवल्या जे कदाचित तुम्हालाही माहीत नव्हते. जयगड गावात मासेमारी कशी आणि काय होते आणि इथले मासे कसं इकडनं एक्सपोर्ट करतात हे मी तुम्हाला दाखवलं. तर हा होता आपला ब्लॉग. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला असे ब्लॉग्स आवडत आहेत का. आणि जर आवडत असतील तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असेल तर खरंच सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. नवीन जागा एक्सप्लोर करूया. बाय.